साताऱ्याला किंवा महाबळेश्वरला जाताना खंबाटकी घाटात ट्रॅफिकमध्ये अडकला बरं आपण देवाला हात जोडतो की देवा एकदाचा हा घाट संपव रे बाबा. तुम्ही जर असं कधी केलं असेल तर तुमची ही प्रार्थना आता ऐकली गेली आहे. खंबाटकीचा तो जुना आणि वैतागवाडी आणणारा जो घाट आहे आता लवकरच इतिहास जमा होतोय. 45 मिनिटांचा मनस्ताप आता फक्त 10 मिनिटांच्या प्रवासात बदलणार आहे. पण नेमकी कसा? तर एका नवीन मार्गामुळे. नक्की कोणता हा नवीन मार्ग जाणून घेण्यासाठी ही रील शेवटपर्यंत नक्की पहा. तर खंबाटकी घाटात असलेलं एस वळण म्हणजे अतिशय धोकादायक आणि हमखास ॲक्सिडेंट होणार असं स्पॉट. त्यात मोठी अवजड वाहनं आणि चढावाच्या रस्त्यांमुळे लोकांना घाट पूर्ण करायला कमीत कमी 30 ते 40 मिनिटं कशीही लागायची. त्यात वीकेंड किंवा सुट्ट्या असतील तर मग तर त्यावर काय बोलायलाच नको. आणि या सगळ्यावरती उपाय म्हणून NHAIनं खंबाटकी घाटात 2 नवीन 3 पदरी बोगदे तयार केले. त्यामुळे दुहेरी फायदा होणार आहे. तो कसा? तर या नवीन बोगद्यांमुळे हे डिस्टन्स आपण फक्त 8 ते 10 मिनिटात पार करू शकणार आहोत. म्हणजेच तुमचा अर्धा तास वाचणार आहे. आणि दुसरं म्हणजे तुम्ही जर त्या घाटातून गेला असाल तर बऱ्याच लोकांच्या गाड्या रस्त्याच्या बाजूला बंद पडलेल्या दिसतात. कारण सरळ आहे, चढावाचा रस्ता आहे, इंजिन गरम होतं आणि बऱ्याचदा या गाड्या बंद पडतात. पण आता या बोगद्यात सरळ रस्ता असल्यामुळे गाडीवर ताण पण कमी येणार आहे आणि पेट्रोलचाही सेव्हिंग होणार आहे. त्यामुळे सातारा, कोल्हापूर किंवा अगदी गोव्याला जाणाऱ्यांसाठी सुद्धा हा मार्ग म्हणजे एक मोठं गिफ्ट ठरणार आहे. सध्या हा नवीन बोगदा 90% पूर्ण झाला असून शेवटच्या टप्प्यातलं काम बाकी आहे. लवकरच हा बोगदा प्रवासासाठी खुला केला जाणार आहे. पुणे सातारा प्रवासात तुम्हाला खंबाटकी घाटाचा काय एक्सपिरियन्स आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ही रील तुमच्या त्या मित्रांना शेअर करा जे नेहमी सातारा महाबळेश्वर ट्रिपला जातात. आणि अशाच माहितीसाठी फॉलो करा लगावबत्ती.